आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। मुंबईमध्ये बांधकाम 6% महागणार। बांधकाम विषयामध्ये काम करणाऱ्या JLL कंपनीचा अहवाल, घरांच्या किमतीही वाढणार। UTS ॲपद्वारे आता कुठूनही तिकीट काढता येणार। रेल्वे परिसरापासून 20 मीटर पर्यंतची तिकीट काढण्याची मर्यादा आता रद्द। अदानी वीज कंपनीची वीज महागणी, 30 लाख ग्राहकांना फटका बसणार। प्रति युनिट 70 पैशांपासून ₹1.70 वाढ। ठाण्यामध्ये उद्या सकाळी 9 वाजेपासून शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम होणार आहे। पत्राचा पुनर्विकास प्रकरणामध्ये प्रवीण राऊतांसह भागीदारांची 73,62,00,000ची मालमत्ता ईडीकडून जप्त। पालघर, दापोली, रायगड आणि ठाण्यामधील जमिनींचा समावेश। परिणाम रेल्वेच्या लोकल गाड्यांवर। रेल्वे गाड्यांना 1 ते 2 तासांचा उशीर। दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय। पुण्यामध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना सुरुवात। 15 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश। तृतीयपंथी विद्यार्थ्यांची 2024-25 ची फी पुणे विद्यापीठ भरणार। विद्यापीठ निधीमधून विद्यार्थ्यांची फी भरली जाईल।